धाराशिव जिल्हा परिषदेच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला असून माजी आरोग्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे। माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील आणि धनंजय सावंत यांच्या भेटीचा फोटो व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली असून त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं मानलं जात आहे। सावंतांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे अर्चना पाटील यांचे अध्यक्षपदाचे पारडे जड झाल्याचे मानले जात आहे। धाराशिव जिल्हा परिषदेच्या 55 जागांपैकी भाजपा पक्षानं सर्वाधिक 19 तर शिवसेनेनं 15, राष्ट्रवादी काँग्रेसनं 6 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 7, अपक्ष 4, काँग्रेस 3 आणि समाजवादी पक्षानं 1 जागा जिंकली आहे। कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही, मात्र निकालानंतर भाजपानं बहुमताचा दावा केलाय। मात्र शिंदे सेना इथे राणा पाटील यांच्यासोबत एकत्र यायला तयार नसल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यानंतरही भाजपानं बहुमताचा दावा केलाय। माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी धाराशिवमध्ये भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय। धनंजय सावंत यांनी निवडणुकीत काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड करत झेडपीची निवडणूक लढवली होती। त्यावेळी भाजपाचे आमदार डॉक्टर सुरजितसिंह ठाकूर यांनी सावंत यांना पाठबळ दिलं होतं। त्यामुळे धनंजय सावंत हे भाजपसोबत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, ते आज सिद्ध झालंय। दरम्यान तानाजी सावंतांचे पुतणे आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यात मैत्री आहे। ती मैत्री आता जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी राणा यांच्या मदतीला आल्याचं मानलं जात आहे। सावंतांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे भाजपाचे विशेषतः अर्चना पाटील यांचे अध्यक्षपदासाठीचे पारडे जड झाल्याचं मानलं जात आहे। जिल्हा परिषदेत भाजपाला विक्रमी बहुमत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे।